Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अदृश्य शक्ती काय करू शकते, ती कुठपर्यंत जाऊ शकते आणि साधारण त्याची मोडस ऑपरेंडी कशी असते याचा उत्तम नमुना सध्याचा काय आहे. आत्ताच्या घडल्याचा बेस्ट एक्सपिरियन्स आला आहे तो म्हणजे पुण्यातले प्रतिष्ठित वकील असीम सरोदे यांना. आणि हा संदर्भ मी मुद्दामून यासाठी दिला की येणाऱ्या काळामध्ये ह्या घटना आणखी एक एक करून पुढे जाणार आहेत. त्याचे इतिहासात जाऊन आपल्याला सगळ्यांना ते अनेक्डॉट्स जोडावे लागणार आहेत आणि त्यामुळेच आत्ताचा हा संपूर्ण घटनाक्रम आणि ते जे देतील ते संदर्भ अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि याचा पहिला संदर्भ असा की 3 महिने बरोबर 3 महिन्यासाठी त्यांची वकिलीची जी सनद आहे ही रद्द करण्यात आली. माझ्यासोबत दत्ता सरोदे. मला समजून घ्यायचं की एक्झॅक्टली काय झालं. माझ्याकडे जजमेंट तुम्ही दिलं आहे, यात आणखी काही गोष्टी येतील समोर, पण नक्की घडलं काय, असं काय झालं की 3 महिने तुम्हाला आता प्रॅक्टिसच करता येणार नाही. मला पण नेमकं माहिती नाही काय झालेलं आहे आणि कशामुळे अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे अनाकलनीय जो निर्णय आलेला आहे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. परंतु एवढं मात्र नक्की की रमेश छोटालाल दलाल या नावाची एक केस सुप्रीम कोर्टाने डिसाईड केली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जे हलक्या डोक्याचे आहेत, वैचारिकदृष्ट्या परिपक्व नाहीत, कमजोर विचार ज्यांचे आहेत, त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय हे ठरवायचं नाही. त्यांच्या मर्जीनुसार अभिव्यक्ती ठरणार नाही, त्याचा तसा अर्थ काढू नये असं कॉशन म्हणजे अशी एक सूचना महत्त्वाची सर्वोच्च न्यायालयाने निर्णयातून दिलेली होती. आता ही जी कंप्लेंट 2024मध्ये या व्यक्तीने केली, त्यांचं नाव आहे राजेश सुरेश दाभोळकर, यांनी तक्रार केली. काय तक्रार? त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी जी जनता न्यायालयाची संकल्पना मांडली आणि मग उद्धव साहेबांनी मला सांगितलं की हा जो राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय आहे तो योग्य अयोग्य याचं विश्लेषण झालं पाहिजे आणि त्याची मांडणी तुम्ही मराठीमध्ये योग्य शब्दात करा, कारण की अनेक लोक तिथं जमणार आहेत, त्यांना कळलं पाहिजे. आता त्याची विश्लेषणात्मक मांडणी मी केली आणि त्याच्यानंतर या माणसांनी तक्रार केली. साधारणतः डिसेंबर 2024मध्ये नोटीस पण मला पाठवली आणि मग नोटीस आली मला आणि मग त्यांनी मला सांगितलं की माफी मागा वगैरे. तर मग मी त्याला कळवलं की माफी मागण्याची काही केस नाही, काही माझी काही चूक झालेली नाही. आणि मी हे सगळे जजमेंट वाचलेले असल्यामुळेच मला हे वाटलं की त्या एका माणसाला वाटलं की फार काहीतरी चुकीचं झालेलं आहे आणि म्हणून तो व्यथित झाला असेल, त्यासाठी त्यांनी काढलेल्या अर्थावर आधारित मी काहीतरी चूक केलेली आहे असं म्हणणं हे बरोबर नाही. कोणाच्या वतीने माफी मागास त्यांचं? कोणाच्या वतीने नाही, मीच माफी मागायची. मी आणि कशासाठी की तुम्ही भाषण केलं होतं ते? हां, जे भाषण केलं त्याच्यामध्ये न्यायव्यवस्थेचा अपमान झाला, त्यानंतर राहुल नार्वेकरांचा अपमान झाला, त्यानंतर ते महान माणूस एक गव्हर्नर म्हणून होते भगतसिंग कोश्यारी, जे त्यांचं चोरीचं काम करून नंतर पळून गेले, त्यांचा अपमान केला म्हणून मी माफी मागायची. हे कोणतं म्हणजे माफी मागायला सांगण्याचं जबरदस्ती आहे? जबरदस्तीने माफी मागता येत नसते आणि मागायला लावणंसुद्धा चुकीचं आहे. आपल्या मर्जीने लोक माफी मागतात आणि तशी परंपरा पाहिली आहे आपण, माफीवीर असतात बरेच जणं, पण मी तसा नाही आहे, मी माफी मागू शकत नाही असं त्याला स्पष्टपणे सांगितलं की मी चूकच केली नाही तर मी माफी का मागायची आणि तुम्ही काढलेल्या अर्थाच्या आधारे तुम्हाला काहीतरी चुकीचं वाटलं आहे म्हणून माफी का मागायची. मी सगळं बरोबर बोललेलो आहे, कायद्याच्या चौकटीत असणारं बोललेलो आहे, कोणाचे अपमान मी केला नाही. आणि तरीसुद्धा माझं म्हणणं होतं की अपमान मी केला असेल भगतसिंग कोश्यारीचा तर भगतसिंग कोश्यारींनी माझ्यावर डिफेमेशनची केस करावी. जर राहुल नार्वेकरांचा मी अपमान केला होता असं त्याचं म्हणणं आहे तर राहुल नार्वेकरांनी माझ्यावर केस करावी. पण हा माणूस कोण आहे? म्हणजे लोकल स्टँडी नावाचा एक प्रकार असतो की तुम्हाला अधिकार काय आहे तक्रार करण्याचा, तुमचं काय दुखणं आहे. तर मग जेव्हा माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की आता हे राजेश सुरेश दाभोळकर हे भारतीय जनता पक्षाचे अत्यंत कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यांचे नरेंद्र मोदींसोबत फोटो आहे, त्यांचे त्या आशिष शेलारसोबत फोटो आहे, त्यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमातले फोटो आहे. त्यामुळे हा एक माणूस नाही, ही एक व्यक्ती नाही तक्रार करणारी, तर या व्यक्तीच्या मागे एक प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीची मी माफी कधीच मागू शकत नाही आणि मागणारसुद्धा नाही. कारण की विशिष्ट चष्म्यातून पाहणारे जे लोक आहे ते लोकशाही समजून घेऊ शकत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की कट्टर मुस्लिम असो, कट्टर हिंदू असो, कोणताही कट्टरवादी असो, तो संविधानच समजून घेऊ शकत नाही, तर मग त्या माणसाचं माफी का मागायची हा माझा मुख्य प्रश्न होता. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही लेखी उत्तर द्या.
त्यांनी बार काउन्सिलकडे तक्रार केली, तेव्हा एक 1 मेंबर कमिटी अशी होती की ज्यांनी स्क्रुटिनी करायची की खरोखरच या तक्रारीमध्ये काही दम आहे का, तथ्य आहे का. आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट उदय वाळुंजीकर हे एक 1 मॅन कमिटी म्हणून होते आणि त्यांनी त्याची शहानिशा प्राथमिक केली. माझी अशी अपेक्षा होती की ते एक तज्ज्ञ वकील आहेत, कायद्याचे अन्वयार्थ काढणारे आहेत, त्यांनी PhD केलेली आहे, तर ते सहजगत्या हे समजून घेतील की या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही, ही तक्रार आपण एंटरटेन करू शकत नाही आणि ते डिस्पोज ऑफ करतील असं माझा समज होता. हां, पण त्यांनी सुद्धा एक अनाकलनीय निर्णय घेतला की काही स्पष्टपणे दिसत नाही, त्यामुळे प्रायमा फेसी मी काहीतरी चुकीचं केलं आहे असं मात्र वाटते, त्यामुळे दोघांनाही संधी देण्यात यावी आणि म्हणून 3 मेंबरच्या कमिटीकडे हे पाठवलं. म्हणजे जी साधारण नोटीस आल्यानंतर किती दिवसात घडलेलं आहे हे साधारणतः मग घडलं असेल पुढच्या 3 महिन्यांमध्ये, म्हणजे डिसेंबर 2024, जानेवारी फेब्रुवारीमध्ये 3 महिने याला लागले. आणि माझीच नाही तर कायदा समजून घेणाऱ्या, कायदा माहीत असणाऱ्या अनेकांची अपेक्षा अशी होती, त्यांनी माझ्याजवळ बोलले होते, बार काउन्सिलचे काही सदस्य माझ्याशी बोलले होते की काही होणार नाही, हे प्राथमिक पातळीवरच हे प्रकरण संपून जाईल. पण अनाकलनीय निर्णय झाला आणि 3 मेंबरकडे ते पाठवण्यात आलं. मग जुलै 2022 पासून साधारणतः 2025 जुलै 2025 पासून ते 3 सदस्यीय कमिटीसमोर बार काउन्सिलनी ती सुनावणी घेतली. त्याच्यामध्ये पण अनेकदा तारखा झाल्या आणि जुलै मध्ये ती सुनावणी सुरू झालेली, जी 1-2च याच्यात संपली पाहिजे होती, त्याच्यात काही तारखा झाल्यावर 12 ऑगस्ट 2025ला निर्णय दिला असं कळलं. 12 ऑगस्टला हा निर्णय झाला आहे, 12 ऑगस्ट जो तुमच्याकडे काल त्याच्या संदर्भात आला. तारीख आहे बघा, 12 ऑगस्ट 2025 हा निर्णयाची तारीख आहे. आता 12 ऑगस्टला निर्णय 2025ला निर्णय दिला तर मला कळवायला पाहिजे होतं, मला सांगायला पाहिजे होतं माझ्या संदर्भात काय निर्णय झाला. हे विचारणा मी सतत बार काउन्सिलच्या ऑफिसमध्ये करत होतो, पण असं लक्षात आलं की कोणतीही सिस्टीम नाही, कोणती यंत्रणा व्यवस्थित नाही, व्यवस्थापनाचे काही कदाचित नियम नसतील व्यवस्थित. ईमेल पाठवा, मग आम्ही तुम्हाला हे पाठवू, मग ते ईमेल पण पाठवलेले आहे मी, आणि त्याच्यानंतरसुद्धा मला काही कळवण्यात आलं नाही. आणि आत्ता थेट मागच्या 2 दिवसापूर्वी मला सांगण्यात आलं की पत्रकारांचे फोन आल्यावर मुंबईतून मला कळलं की असा काहीतरी निर्णय झाला आहे. पुन्हा मी बार काउन्सिलमध्ये फोन केला, त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही पोस्टाने पाठवून दिलेलं आहे. आणि आलं असेल ना पोस्ट. आणि मग याच्यावर बघा तुम्ही तारीख, याच्यावर तारीख आहे त्यांनी पाठवल्याची 30/10. निर्णय 12 ऑगस्टला झाला, पण ते 30 ऑक्टोबरला त्यांनी मला पत्र पाठवलं, त्याच्यानंतर ते मला मिळालं. आणि त्यामुळे याच्यातला मधला कालावधी जो गेलेला आहे तर मग तो धरला तर आजपासून 8 दिवस केवळ उरतात. 3 महिने मी वकिली करायची नाही असं जी शिक्षा त्यांनी लादलेली आहे माझ्यावर, त्याचे केवळ आता 8 दिवस उरतात. आणि मग 25,000चा दंड लावलेला आहे. पण मग आता याच्यात एक परत अनाकलनीय असा भाग आहे जो त्यांनी म्हटला आहे, रिस्पॉन्डंट इज हिअर बाय सस्पेंडेड फॉर अ पिरियड ऑफ 3 months फ्रॉम रिसिप्ट ऑफ द ऑर्डर. द ऑर्डर बी कम्युनिकेटेड टू द पार्टीज. आता ही ऑर्डर जर 12 ऑगस्टला झाली असेल तर मग मला काय इतक्या उशिरा कळवण्यात आली. आणि आता याच्यात हा क्लॉज कोणता आहे, हा जगामध्ये कुठेही असं नसते की निर्णय झाल्या कळवलं पाहिजे संबंधित लोकांना. तर तो निर्णय मला आत्ता कळवला आणि आता म्हणतात की तुम्हाला कळवल्यापासून 3 महिने. हा अत्यंत विचित्र भाग आहे आणि असं काही कायद्याचं तंत्र कधी नसते, कायदेशीरता याच्यामध्ये नाही असं माझं असं म्हणणं आहे की बारने एकतर ती जी ही पिटिशन आहे ही एंटरटेन केली, पहिली गोष्ट. दुसरं महत्त्वाचं असं आहे की त्यांनी ऑब्व्हियसली ती स्क्रुटिनाइज केली आणि त्याच्यानंतर निर्णय झाला आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही रिस्पॉन्डंट या सगळ्यातले, तुमच्यासोबत किती वेळा पत्रव्यवहार झाला, तुमच्यासोबत किती वेळा ऑफिशियली कम्युनिकेट करण्यात आलं की केलंच नाही असं तुमचं म्हणणं आहे? मी सतत विचारणा करत होतो आणि मी माहिती घेत होतो. कधी कधी ते ईमेल त्यांच्या आलेले आहेत जेव्हा सुनावणी होती तेव्हा, पण निर्णय झाल्यावर काही मला कळवण्यात आलेलं नाही. आणि हे थेट मला विचारावं लागलं आणि त्याच्यानंतर त्या दिवशी मला हे लेटर मिळालं. त्यामुळे याच्यामध्ये खोडसाळपणा असेल तर तो कोण करत असेल त्यांनी ते चुकीचं केलेलं आहे. आणि बार काउन्सिलनी जो कायदा तयार केलेला आहे, म्हणजे बार काउन्सिलचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कुठेही मिसकंडक्ट म्हणजे काय, म्हणजे गैरवर्तणूक म्हणजे काय याची व्याख्या केलेली नाही. जर गैरवर्तणुकीसाठी तुम्ही काहीतरी करताय तर ते लूज डेफिनेशन ठेवणं आणि कोणाच्या तरी हातात अवास्तव अधिकार ठेवणं हे अत्यंत चुकीचं ठरते. म्हणून मला वाटते की या केसच्या निमित्ताने हे नक्की केलं पाहिजे की गैरवर्तणूक म्हणजे काय.
आणि तुम्हाला वाटेल त्याची गैरवर्तणूक तुम्ही म्हणाल, आणि जे खरोखर गैरवर्तणूक करणारे अनेक जण आहेत त्यांच्या संदर्भात कधीच कोणते निर्णय घेणार नाही. आता सांगावं बार असोसिएशननी की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवानी की किती वकिलांवर कारवाया केलेल्या आहेत, किती वकिलांच्या संदर्भात, म्हणजे त्यांनी एखादा चार्ट जर केला आणि प्रसिद्ध केला तर लोकांना माहिती तरी होईल की कशा कशा संदर्भातल्या तक्रारी झालेल्या आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडे. आणि ही एवढी मोठी तक्रार होती का की कुणाला तरी वाटलं की मी गैरवर्तन केलेलं आहे कारण मी गव्हर्नरबद्दल फालतू शब्द वापरला, फालतू नावाचा शब्द वापरला. माजी गव्हर्नर हां, तर तो एवढा शब्द असा आहे का आपण बोलीभाषेत नेहमी वापरतो. मी आत्ता काही तज्ज्ञ लोकांशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं बा तो काही असा शब्द नाही आहे की जो शिवी म्हणून ओळखला जातो किंवा जो शिवी अपमानजनक काही शब्द आहे. मग यामध्ये राज्यपाल हे जे म्हटलं आहे या निर्णयामध्ये आणखी एक घटक आहे जो म्हटलं तर अत्यंत महत्त्वाचा किंवा तसं फालतू माणूस पण महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसला आहे ते म्हणजे आपले राज्यपाल. असं वाक्य मी म्हटलं, हे मी म्हटलेलं आहे का तर नक्की म्हटलेलं आहे. आणि आता मी तर त्यांनी जे पेन ड्राईव्ह दिला ना त्या माणसांनी तेव्हासुद्धा माझं हेच म्हणणं होतं की त्या 38 मिनिटाच्या भाषणामध्ये जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उपस्थित होते, अनेक लोक त्या वरळी डोममध्ये उपस्थित होते, त्याचं लाईव्ह अनेक लोक पाहत होते, हे 38 मिनिटाचं भाषण माझंच आहे, याच्यामधलं प्रत्येक वाक्य माझं आहे. पण एखाद्या कमजोर बुद्धीच्या माणसाने, कमजोर कलुषित विचार करणाऱ्या व्यक्तीने माझ्या भाषणाचा अर्थ काहीतरी काढला असेल तर त्याच्या संदर्भात मी जबाबदारी का घ्यायची? त्याला वाईट वाटलं असेल तर त्याचं समुपदेशन झालं पाहिजे, त्याला हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे, अरे याच्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, तुमचा हा विषय नाही आणि तुम्हाला लोकल स्टँडीच नाही, हे कोणीतरी सांगायला पाहिजे होतं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या अत्यंत तज्ज्ञ लोकांनी. पण ते त्याला सांगण्यात आलं नाही आणि आज एक बढावा देण्यात आला चुकीच्या तक्रारीला आणि मला त्याच्यामध्ये 3 महिन्यासाठी सस्पेंड करण्याचा एक अनाकलनीय अशा स्वरूपाचा कायद्यात न बसणारा आदेश केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आता याच्यामध्ये 2 वाक्य आहेत जे तुम्ही म्हटलेली आहेत. असं दिसतंय की न्यायिक व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आली आहे, हे वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. परंतु ही जी कायदेविरुद्ध प्रवृत्ती तयार होत आहे यावर बोललं गेलं पाहिजे. आणि दुसरं वाक्य आहे की दुसरीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढतोय, याच्याबद्दल मी चिंता व्यक्त करतोय. तर कोर्टाच्या न्यायव्यवस्थेबद्दल ही वाक्य बोलताना याच्यात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही होत का? मग त्यांनी जी त्यांची तक्रार त्याच्यावरूनच एंटरटेन झाली असावी कदाचित. कशावरून काय झाली तक्रार एंटरटेन माहीत नाही, एंटरटेन करण्यासारखी तक्रारच नाही आहे. खरं तर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावी अशी ही तक्रार होती, परंतु ती एंटरटेन झाली. आता मी तुम्हाला काही वाक्य सांगतो. आता एक पुस्तक आलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या पुस्तकाचं टायटलच आहे की जजेस ऑन रडार. इंदिरा गांधींच्या संदर्भातलं पुस्तक आहे की त्यांच्या आणीबाणीच्या काळात कोणते जजेस रडारवर, ते रडारवर कोणते न्यायाधीश होते. आता तेव्हा काही न्यायाधीश होते, आता अनेक न्यायाधीश असतील जे राजकीय झाले असतील. आणि हे मी म्हणतो आहे का नाही, हे बघा तुम्हाला मी वाचून दाखवतो. न्यायाधीशांनी राजकीय लाभ मिळालेला आहे असे उदाहरणं आहेत ना? आहे ना, खूप आहेत. राजकीय लाभ मिळालेच. एक न्यायाधीश आहेत, एक CJ रंजन गोगोई, ज्यांना काही दिवसच ते रिटायर्ड झाल्या लगेच राज्यसभेत घेतलेलं आहे ना. पण त्यांनी वाक्य म्हटलेलं आहे त्यांच्या एका स्पीचमध्ये की रॅमशॅकल झालेली आहे ज्युडिशरी आपली. आणि त्यांनी म्हटलं आहे पुढे, ही ऑल्सो क्रिटिसाइज द ग्रोईंग टेंडन्सी ऑफ पोलिटिसायझेशन ऑफ ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स अँड द अननेसेसरी इंट्रुजन ऑफ द एक्झिक्युटिव्ह इन द ज्युडिशियल प्रोसेस. आता हे त्यांनी म्हटलेलं आहे, मग अपमान आहे का? राजकीय प्रभाव घेऊन न्यायव्यवस्था जगते आहे हे वास्तव जर मी सांगितलं मराठीमध्ये तर त्याच्यात काय वाईट वाटलं? आता तुम्हाला एक आणखी उदाहरण देतो बा. एक मला त्या सिनेमाचं नाव आठवत नाही, एक सिनेमा आला होता ज्याच्यामध्ये यामी गौतम ही वकील आहे आणि परेश रावल हे स्वतःची केस चालवत असतात, असा एक सिनेमा आहे. आणि त्याच्यामध्ये ते यामी गौतम या अभिनेत्रीचं शारीरिक वर्णन, अत्यंत उत्तेजित करणारं शारीरिक वर्णन हे संस्कृतमध्ये करतात. आणि संस्कृतमध्ये करतात तेव्हा लोक टाळ्या वाजवतात, कोणालाच काही वाटत नाही त्याच्यामध्ये चुकीचं आहे. पण मग परेश रावल अभिनेते त्याच्यात असलेले ते सांगतात की आता हेच मी हिंदीत म्हणतो लोकांना समजेल अशा भाषेमध्ये, तर लोकांना लगेच वाटायला अरे काय बोलला. मग आता मी इंग्लिशमध्ये न बोलता मराठीत बोललो, तुम्हाला ते कळलं. ते कळणं हाच उद्देश होता माझा की ते कळलं पाहिजे, कारण न्यायव्यवस्थेबद्दल मराठीमध्ये अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ भाषेत कोणीतरी बोलून हे सांगितलं पाहिजे की आपला आरसा दिसला पाहिजे आपल्याला
ही माझी न्यायव्यवस्था ही आरशात बघते आणि मग ही काय आहे न्यायव्यवस्था. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम इज ऑलवेज वेलकम. हो, मग कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमच मी केलेला आहे, तो रचनात्मक आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी पुन्हा दुसरं उदाहरण पण देतो. आपल्या घरातले, आपल्यावर प्रेम करणारे, आपले आईवडील आपलं विश्लेषण करतात, चुका सांगतात, ते काय आपल्या विरुद्ध असतात का? त्यांच्यावर काय आपण कंटेम्प्टची केस करणार का? त्यामुळे मला असं वाटते की ज्या व्यवस्थेवर माझं प्रेम आहे, यंत्रणेवर प्रेम आहे, त्याचं मी क्रिटिसिझम जर केलं असेल आणि ते रचनात्मक असेल की चुका उणिवा समजून घ्या आणि हीच न्यायव्यवस्था आपल्याला तारू शकते, लोकशाही तारू शकते. या लोकशाहीवर प्रेम असेल तर न्यायव्यवस्था मजबूत करा, हे माझं म्हणणं आहे. व्हॉट नेक्स्ट? आता यामध्ये काय, कारण 3 महिने त्यांनी असं त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की तुम्हाला ते जेव्हा हातात येईल तेव्हापासून पुढचे 3 महिने, आणि तुमचं असं म्हणणं आहे की ज्या दिवशीला ऑर्डर झाली 12 ऑगस्टला तेव्हापासूनचे 3 महिने, मग त्याला 8च दिवस राहिलेत. आता याचं इंटरप्रिटेशन कसं होणार? कारण प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही आता डेफिनेशन लूज ठेवण्याचा मुद्दा काढला म्हणून एक राजकीय विश्लेषक सांगत होते की डेफिनेशन लूज ठेवणं किंवा कायद्याचं इंटरप्रिटेशन ह्याच्यातून तो सरकार उलटलीत आपल्याकडे. हो, केलं आहे ना. तर रिजनेबल टाईम म्हटलं तर किती वेळ लावला आपण पाहिलं. पण त्याच्यावरून यांचं नार्वेकरांचा या सगळ्यामध्ये उल्लेख आहे, तो एक्झॅक्टली काय? नार्वेकरांचा उल्लेख याच्यासाठी आहे की नार्वेकरांनी त्यांना अधिकार नसताना या प्रकरणात निर्णय घेतलेला आहे. कोणालाच अपात्र ठरवलेलं नाही, आणि हे अपात्र कोणीच नाही हे म्हणताना त्यांचं इंटरप्रिटेशन असं आहे नार्वेकरांचं की त्यांना विधानसभा अध्यक्ष म्हणून असं वाटलं की हा पक्षांतर्गत वादाचा विषय आहे, पक्षांतर बंदी कायद्याचा नाही. मग माझं त्याच्यावरचं इंटरप्रिटेशन मी मांडलं की जर पक्षांतर्गत वादाचा हा प्रश्न असेल तर राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांना या विषयावर निर्णय घेण्याचाच अधिकार नाही, 0 अधिकार त्यांना होता. त्यांनी मग निर्णय का घेतला? त्यांनी ते प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे परत पाठवायला पाहिजे. कारण 10 शेड्यूलमध्ये काय म्हटलं आहे, केवळ पक्षांतर बंदीचा विषय असेल तरच तो त्यांच्याकडे जाईल. मग त्यांनी सांगायला पाहिजे होतं त्या 5 न्यायाधीशांना की तुमचा निर्णय चुकीचा आहे, हे पक्षांतर्गत वादाचा हा प्रश्न आहे, त्यामुळे हा निर्णय मी घेऊ शकत नाही. मग याच्यामध्ये संविधानिक नैतिकता जर त्यांनी पाळली नाही आणि मी त्याच्याबद्दल बोललो असेल, त्यांचा अपमान कसा होतो तो? तुम्ही आज त्या पदावर आहे म्हणून, दुसरा कोणी असतं तर आम्ही त्यांच्याबद्दल बोललो असतो. आता पुढे काय? कारण म्हणजे 3 महिन्याचं ते झालेलं आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की तारीख नक्की कशी धरायची, आणि मग तुम्ही आता काय याच्यावरती पुढे जाऊ शकता का? कारण बार काउन्सिलचा निर्णय आहे, मग तुम्ही चॅलेंज करू शकता का? काय होते की एक गैरसमज सगळ्यांनी करून घेतलेला आहे, बार काउन्सिल असेल, वकील असतील, समाज असेल, सगळ्यांनी, की न्यायालयातच वकिली करायची असते. मी लोकांसोबत राहतो, लोकांसोबत वाढलेलो आहे, लोकांसोबतच राहणार आहे, आणि जनवकालत नावाचा एक प्रकार आहे की ती लोकांसाठीची वकिली आहे, आणि ती मी प्रबोधनाच्या माध्यमातून करू शकतो, लोकांना कायदेविषयक मार्गदर्शन करू शकतो, मी त्यांना पिटिशन ड्राफ्ट करून देऊ शकतो. त्यामुळे मला कोणी थांबवू शकत नाही. केवळ कशासाठी थांबवू शकतात की मी तो बारचा जो हे आहे बँड, तो घालून, मी कोट घालून कोर्टामध्ये युक्तिवाद करू शकत नाही. मी न्यायालयातल्या कामकाजामध्ये ते विटनेस करू शकतो, तिथे जाऊन बसू शकतो, ते ऐकू शकतो. आणि 12 तारखेला जी सुनावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षचिन्हासंदर्भातली आहे, शिवसेनेच्या, त्याच्यामध्ये मी 12 तारखेला सुप्रीम कोर्टात जाणार. मी त्या रूममध्ये जाऊन बसणार, मी तिथे सगळे हिअरिंग ऐकणार, आणि बाहेर येऊन मी सगळ्या पत्रकारांमार्फत महाराष्ट्राला सांगणार कोर्टामध्ये काय झालं आहे. त्याच्यावर बंदी नाही आहे. बंदी केवळ मी युक्तिवाद करण्यावर आहे, तर ते मी नाही करणार. पण मग हे लक्षात ठेवून या गोष्टी झाल्या असं पण आरोप आहे का तुमचा? झालं असेल असं आता लोक म्हणतात, मला काही असं वाटत नाही. पण असं झालं असेल तर तो राजकीय इंट्रुजनचा भाग आहे, आणि तो त्यांनी म्हटलेला आहे काही रिटायर्ड जजेसनी सुद्धा, की अशा प्रकारे राजकारण न्यायव्यवस्थेत घुसलेलं आहे, राजकीयकरण झालेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे. मी म्हणत नाही आहे. मग जे मी म्हटलेलं आहे त्याची जबाबदारी माझी आहे. परंतु त्या दाभोळकर नावाच्या तक्रारदारांनी, जो भाजपचा एक असा कार्यकर्ता कट्टर अशा टाईपचा आहे, त्यांनी काही पण अर्थ काढला असेल त्याच्या मनातून, त्याच्या मनातल्या अर्थासाठी मी जबाबदार कसा काय? त्यामुळे मी माझ्यावरचे हे सगळे आरोप फेटाळत आहे, आणि मी याच्या संदर्भात बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे अपील करून स्टे मागणार आहे, आणि मी माझी वकिली सुरूच ठेवणार आहे, ती बंद करणार नाही आहे. बंद कोणी करू शकत नाही, आणि केवळ न्यायालयाच्या इमारतींपुरती माझी वकिली कधीच मर्यादित नव्हती, ती मी करत राहू शकतो. ती लोकांसोबतची आहे. सत्य सांगितलं पाहिजे. मी तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगतो की पूर्ण यंत्रणा अपंगत्वासह जगणार आहे का? सत्य कोणी सांगायचंच नाही का? मग असत्याच्या नादी लागून असलेल्या यंत्रणा, असं चित्र पाहिजे आहे का भारताचं? भारतावर प्रेम असेल, संविधानावर प्रेम असेल, तर केवळ तिरंगा झेंडा लावून होणार नाही आहे. ते घर घर तिरंगा वगैरे त्यांनी नाही होत.
तुम्हाला संविधानावर प्रेम करायचं असेल तर यंत्रणा मजबूत राहिल्या पाहिजे, त्या स्वतंत्र राहिल्या पाहिजे आणि प्रत्येक माणसाला टीकात्मक परीक्षण करण्याचा हक्क आहे, चुका दाखवण्याचा हक्क आहे, त्याच्यामध्ये अपमान मानण्याची काही गरज नाही. हे मान्य केलं आपण तर हेच कळेल की प्रत्येक यंत्रणेमध्ये भ्रष्ट लोक आहेत. म्हणजे तुमच्या पत्रकारितेत आहेत भ्रष्ट लोक, आमच्या वकील व्यवसायामध्ये आहेत भ्रष्ट लोक, डॉक्टर व्यवसायामध्ये आहेत, ते किडण्या वगैरे काढून विकतात ते आहेत की नाही, ते आहेत. तर मग न्यायव्यवस्थेमधले काही न्यायाधीश भ्रष्ट आहेत हे मान्य केल्याशिवाय आपण न्यायव्यवस्था चांगली करू शकत नाही. आणि त्यामुळे मी कोणाचाही अपमान केलेला नाही. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. हा अधिकार कक्षा ओलांडून दिलेला निर्णय आहे. फालतू हा शब्द शिवी नाही, असंविधानिकता नाही. आणि मी याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांना आवाहन करतो की त्यांनी फालतू या शब्दाची व्युत्पत्ती कुठून आहे, फालतू हा शब्द शिवी आहे का, फालतू हा शब्द कसा वापरण्यात येतो याबद्दल त्यांनी विश्लेषण करावं. 5व्या वर्गात जे आपल्याला शिकवलेलं असते वाक्यात उपयोग करा, एक शब्द देतात आणि वाक्यात उपयोग आपण करतो. मग कदाचित 5व्या वर्गात मी चुकीचं शिकलेलो आहे का की फालतू या शब्दाचा उपयोग मी चुकीचा केलेला आहे, तसं माझ्या कोणी लक्षात आणून दिलं व्याकरण तज्ज्ञांनी तरी मी महाराष्ट्राची माफी मागीन. पण मी या दाभोळकर नावाच्या एका प्रवृत्तीची माफी मागणार नाही, कारण की हे भाजप प्रेरित आणि कट्टरवादी विचारसरणीचे आहेत. मी पुन्हा सांगतो की कट्टरवाद तो हिरवा असो, भगवा असो, निळा असो, पांढरा असो, कोणताच कट्टरवाद भारतीय संविधानाला मान्य नाही आणि तो बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान ठरेल जर आपण असे कट्टरवादी लोक आणि त्यांचं म्हणणं खरं मानत गेलो तर. धन्यवाद. सविस्तर जाणून यासाठी घ्यायचं होतं की हा संपूर्ण विषय काय एका फालतू या शब्दापुरता फक्त मर्यादित नाही आहे, त्याच्या पाठीमागे किती कंगोरे आहेत. आणि जसं मी सुरुवातीला एक उल्लेख केला होता अदृश्य शक्ती, तर पडद्यामागे किती घटना घडत असतात आणि मग त्या कागदोपत्री कशा येतात, त्यातून पुढे गोष्टी कशा पुढे घडत जातात, या सगळ्याचा फक्त घटनाक्रम नाही, ते मी परत म्हणतो ते अनेक्डॉट्स जोडले की तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. पण तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओमकार बाबळे, पुण्यावरून.